गाईज आमचा टायर बघा डायरेक्ट बसलाय. अशी दुःखद घटना झाली ना माझ्यासोबत. मी मागच्या खिशात ऍक्च्युली हे ठेवलेली. माझा नशीब चांगला असेल ना तर घरी जाताना जर मी एकदा ट्राय करीन तिकडून भेटली तर भेटली. सगळं काही पडलेलं भेटेल फक्त काहीतरी भेटणार नाही. हॅलो गाईज, प्रत्येक गाडी चालू आता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. काय नाही, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये, जो की मराठी ब्लॉग आहे. आणि आज आम्ही चाललोय एकविरेला. आम्ही तिघेच आहे. याला तुम्ही ओळखतच नसाल, ओळख करून देतो. विशाल द मेकअप आर्टिस्ट आणि हा आपला मयूर द दमदार बॉय. एक पोरगा नाही आला, सुजल आग्र्या. हा तू बघत असशील ना, तर तू कुठं दुसरीकडे आम्हाला टीप लागली, दुसरीकडे गेलाय फिरायला, मग तू गेला. तर आता आम्ही निघालोय मित्रांनो. किती वाजलेले? आम्ही निघलोय 7:30ला. आणि खरं सांगायचं झालं तर मला वाटत होतं दोघं प्रँक करत होते माझ्यावर. मी सकाळी उठून पण विचार करत होतो, बोललो येतील मला रेडी करून बोलवतील आणि बोलतील चल जिमला. पण खरोखर आले. आम्ही भावा तुला मिस करतोय आम्ही खूप. अरे आम्ही कॅन्सल केलं भावा, आम्ही नाही जाते आता, आम्ही जिमला चाललोय. अरे शपथ खरं जिमला चाललो आता आम्ही. अरे हो का तू? अरे पक्का खोटा आहे. तू बर्थडेला चाललाय कोणाच्या तरी, मला माहिती आहे. कुठल्या पोरीच्या बड्डेला झाला ना तू, बरोबर ना? कसं सांगशील तू? अरे पोरीचा नाद. बघ बघ बघ, पकडली चोरी. प्रत्येकनी चोरी पकडली. पक्का चोर निघला ना तू. पोरीचा नाद. हो आम्ही माथेरान लावून जाणार आहे आजच. जिमला आता आम्ही इकडे माथेरानची जिम आहे ना सार्वजनिक. आता आम्ही इथे बसलोय नाश्ता करायला. तर आमचा टॉपिक काय चाललाय माहिती आहे का? एक मिनिट. वडापाव मागवले मी, बरोबर येतं का फ्रेममध्ये? आमच्या समोर एक लेडीज बसली आहे. हा विचार बोलतोय की ती सिरियल मधली, पण ते तोंडाकडे पण वाटत नाही ती सिरियल मध्ये काम करते. आता मी सर्चिंग मारतोय. सर्चिंग. तुझं नाव माहिती आहे का? एकदा फिरव तिकडं. तुम्ही टेस्ट करू शकता. जाऊन इकडे ना आम्ही थांबलोय हॉटेल. इडली एक नंबर आहे. वडापाव इडली 4 प्लेट खाल्ल्या आणि 4 प्लेट. आता ही माझी 5वी प्लेट आहे. आता ही वडापाव खाणार आहे. सांबर सुद्धा खूप टेस्टी आहे. बघा प्रतीकच्या बॉडीचा राज बघा. बघा चटणी बिटणी बघायची लावतो पद्धतशीर. राज बघा. वडापाव खाऊन बॉडी बनवतो भाई. वडापाव काही वडापाव नाही खायचा, बॉडी नाही बनत. बॉडी बिडी सगळी होते. बघा आता कसा घास मारेल बघा, एकदम मोठा घास. याला आवडली का? याला आवडली इडली, आवडली याला. तर मित्रांनो आम्ही इकडनं आता निघालो. तुला घेतच नाही ना, पण मी तुला केस नीट करते. मला तर मित्रांनो आता आम्ही ना इथे वडापाव खायला बसलेलो का. मयूर आम्हाला बोलतो मी 1 वर्ष वडापावच खाल्लेला नाहीये, आता ह्यावर मी कसा भरोसा ठेवू? डाएट फॉलो करतो मी. बॉडी बिडी बघितली माझी. डाएटचा राज येत आहे दोस्तो. वडापाव वडापावनीच बॉडी झाली आमची. वडापाव, समोसा पाव विथ गोड चटणी. गोड चटणी इम्पॉर्टंट आहे त्याच्यात, तेव्हा तुमची बॉडी बनेल. विदाऊट गोड चटणी खाल्ली ना मग काय नाही. आणि विशालला इकडची इडली जाम आवडली, ठाकरे हॉटेलमधली. खूप छान होते, एकदम जेन्युइन रिव्ह्यू देतोय. एकदम मस्त इडली होती मित्रांनो. एकदा या तेव्हा खाऊन बघा तुम्ही. सांबार आणि चटणी होती ना, स्पेशल सांबार खूप टेस्टी आहे त्यांचा. सांबार स्पेशलिस्ट. पाऊस पण आलाय हा ना जायला. मित्रांनो पाऊस एवढा आहे ना, डेंजर पाऊस आहे, डेंजर. कर्जतवाल्यांचा पाऊस जोरात आहे. आणि
आमच्या इथं ऊन पडलंय. आम्ही सुजलला व्हिडिओ कॉल केलेला. आता सुजलला आम्ही आता पण त्याला ऑपॉर्च्युनिटी दिली की आम्ही तुला घ्यायला येतोय तर पटकन बोल. नाही रे भाई, नेक्स्ट टाइम भाई. तू असंच नेक्स्ट टाइम करत राहा भाई. तू ब्लॉग बघशील ना तेव्हा तू बघ भाई. एक झलक होऊन जाते, एक झलक होऊन जाते. देवारा पूजाया बोलविला बबनाला पूजिला गणपती देवाला एकविराईला हळद खंडूची सुपारी पोळी पाट्याला फुलाया दादानी उंबरू बांधिला म्हणवाला ना रुद्र भाचायो चायला कडक रे. मयूर तू पण बोलायला नाद भाई नाद करते काय. मित्रांनो आता आम्ही लोणावळ्याकडे थांबलेलो इथे. काय डेंजर असा व्ह्यू झालाय मी बघू शकता. एक बॅटरी पाडली त्या मला. अरे हा मित्रांनो, एक अशी दुःखद घटना झाली ना माझ्यासोबत. मी मागच्या खिशात ऍक्च्युली हे ठेवलेली आपल्या याची छोटूची बॅटरी आणि पाठच्या खिशातच माझा रुमाल होता. तर मी त्या हॉटेलमध्ये रुमाल, आम्ही नाश्ता करायला थांबलो तिथे रुमाल काढला आणि मला लक्षातच नाही ती बॅटरी मी पाठी ठेवली आणि ती अचानक कशी पडली मला समजलंच नाही. आणि आता मी जस्ट चेक करायला बघितलं याची बॅटरी लो होत आली. तर बोलला दुसरी बॅटरी लावू. चायला बोललो बॅटरीच नाही. इथे मी शोधली पण नाही बाबांनो. विषय गंभीर झाला डायरेक्ट. कारण की मला वाटत नाही ती भेटेल आता. मला वाटतं तिचा दिवसच होता जायचा म्हणून गेली. आता जो होता है अच्छे के लिए होता है दोस्तों, जाने दो अभी क्या है. अगर जर माझा नशीब चांगला असेल ना तर घरी जाताना जर मी एकदा ट्राय करीन तिकडून भेटली तर भेटली. तर चला आता आपला प्रवास सुरूच आहे. सुखमय प्रवास. एकविराईचं दर्शन. आमचा टायर बघा डायरेक्ट बसलाय म्हणजे डायरेक्ट चप्पट बघ ना घातला. डेंजर बसलाय. सुजलनी पनोती लावली. कधी झालं का समजलं पण नाही रे. बरं झालं आम्हाला त्या बाईकवाल्याने सांगितलं, नाही तर आम्ही असंच गेलो असतो. आमचं लक्षच नव्हता बाई. तुला जाणवला नाही का? नाही रे काहीच बघा काय झालं या. तुला जाणवलं नाही का? मला नंतर समजलं एक साईडला म्हणजे अशी वाकलेली वाटली तेव्हा समजलं. तेव्हा मी स्लो बोललो गाडी पळत का नाही बोललो. भैया ये देखो जरा भैया. सुजल तू पनोती लावली. सुजलनी पनोती लावली. काय झालंय? सुजलनी काहीतरी मला वाटतं गेलंय. लिंबू फिरवलं तिकडनं. गावात मला पण वाटलं आताच झाला सर. एवढ्या लवकर सटकन जाईल का हवा? अरे मोठा पण जर असं मला वाटतं आताच झालं. कारण की काहीच राहिला नाही. डायरेक्ट पार ह्या झालाय. बामटी झाली. चपाती झाली. चपाती थंबनेलला फोटो मोठा आहे ना म्हणून पटकन गेली. काहीच काच आहे. काच तिथे काच घुसली आहे मस्तपैकी. बघा नक्की कशाला बसलेत बघा. मस्त हवा लागते मित्रांनो. याला हवा काढलं पाहिजे. अभी इसका ऑपरेशन होएगा. थोडीशी मलमपट्टी केली जाईल मित्रांनो इकडे. कुठला रे मलम कुठला तो? रेडवाला मलम येतो तो बघ. हाउ टू निकालने का पंक्चर ठीक केलो दोस्तो. हवा मलम लावला आता. आता पट्टी घुसवली जाईल. झाला मित्रांनो फायनली एकदम काम 25. आता बघू कोणच्यात किती स्टॅमिना आहे. आता इथून थोडीशी ट्रेकिंग आहे म्हणजे पायऱ्या आहेत.
2-3 पायऱ्या चढल्या नाही जरा पाय दुखायला एक एक चढतान आई नाव तुझं उठान बोल नाही बोल नाही बुद्ध मला बोल, बोल, बोल. कन्ना भरले रूप तुझं तू असताना लय काय म्हणतो काय रे पाय दुखायला लागले काय नाही नाही हा जमलो खापापतोय रे तू आता आवाज येतोय पाय दुखायला लागलो ना शपथ भाई मित्रांनो पाय दुखायला लागले मयूरच्या तुला पाय दुखत त्याने बोलत मी एकदम नॉर्मल आहे चिल एकदम चला मित्रांनो आता चालतच जायचे आता वरती भेटू काय काय बोलतो वरती शूट जर अलाउड असेल तर शूट अलाउड बस काय नको नको शूट जर अलाउड असेल तर आपण नक्की शूट करू वरती आपला आमचा भाऊ आहे आम्हाला हार एकदम स्वस्तामध्ये दिलाय नाव काय श्री सद्गुरू संत बाळूमामा पुष्प भांडार एकदम असं मस्त प्राईस हा इच्छा गावात मोठी जाण मोठा पैसा तो कुठे पैसा आला सुजय पैसे पाठवला होता आमच्या गावात घ्यायला पाहिजे होतं रे आपण शर्ट पहिल्या चप्पल घाला तुमची तुम्हाला चप्पल कोण आणून देणार नाही विसरलेलं मी हो का आता कमी करतो 80 रुपये पावला होते घ्या वाटत लावली कसा आहे पण पेढ्याचा प्राइस काय 120 रुपये पाव आहे त्या टॉपला मध्ये 100 मी डायरेक्ट 80 रुपये हा नाही कमी करते 100 ला नाही मामाला हात पाहिजे का बरं 120 रुपये द्यायचं म्हणून 100 काय फरक हा डिफरन्स काय दोघांमध्ये ते सिंगल याचं वजन जास्त पडतं कळलं का ते मिक्स मध्ये व्हाईट पण येतो त्याच्यात व्हाईटचं वजन कमी आहे व्हाईटची क्वालिटी एवढी खास नाही ही क्वालिटी आहे व्हाईट पण खाऊन बघा जरा व्हाईट पण क्वालिटी जास्त जास्त नाही दिला बोलतो बरोबर आहे कुठलं घ्यायचं कुठलं घ्यायचं हा 80 ला देतात ना भाऊ हा 80 ला देतात आता भाऊ काबूल झालते व्हिडिओ मध्ये 80 ला देतात 90 ला घ्या चला जास्त नाही बरंच नाही 80 चला ठीक आहे एकच घे तुला एक ना नाही बस झाला एकच एक घ्या ती घ्यायची 4 दे गावात 80 रुपये झाले हा एकच 80 रे 80 8 चोक 8 चोक 32 320 20 रुपये कशाला सुटते नाही रे फुकट 20 सुट्टायचं आमच्याकडे 20 हा काम 25 झालं भाई चल आपलं इथे नाव हा एक विरा प्रसाद आलाय हरीश गायके सॉरी हरीश गायके इंस्टा आयडी पण सांगून टाक हे त्याचं आहे नको चल हे त्याचं आहे ते नको बघायला त्याच आहे सुजल तुझ्यासाठी हे घेऊ का कमेंट करून सांग पण नेक्स्ट टाइम मला घेतो आवाज पण आहे तुला 150 ला भेटेल महाग असतात काच घे तू घे इकडे तिकडे बघू नका हरीश गायके यांचं हार्दिक स्वागत हरीश गायके हरीश भाऊ मला 100 रुपये मिळतात आर्यन 100 म्हणते ते सुजल 150 ला देत आहे काय करतो कमेंट करून सांग कितीला घेऊ हरीश भाऊ चला हे कुठलं आहे घेतला ना तीच आहे ना ती अरे बाबा येतं काहीतरी झालं थोडस हे झालंय हा खाली झालाय थोडा खेच ना अजून आता
मित्रांनो आता आमचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट आता आम्ही खोपोलीमध्ये एका हॉटेलमध्ये गेलो जेवायला. तर आम्ही तिथे स्टार्टर मागवला जस्ट टेस्ट करायला. तर आम्हाला खूप आवडलं ते. तर आम्ही तिथे स्टार्टरचा बिल दिला आणि आम्ही निघालोय कर्जत दिशेने. ए भाई आवाज कमी कर ना. तोड तुला. सॉरी. तर आता आम्ही दुसरं हॉटेल बघतोय. ऍक्च्युली आम्हाला इथे जास्त टेस्ट आवडली. आम्हाला टेस्टी खाणं जास्त आवडत नाही. तर आम्ही दुसरं थोडा एव्हरेज टेस्ट असेल ना त्या हॉटेलमध्ये चाललोय आता आम्ही. तर बस एवढंच सांगायचं होतं, बाकी काय नाही. अरे पण भाकर खाणार नाही तरी त्याला हे नाही चढत, फॅट नाही चढत. माझ्यावर काय त्याचा मला फॅट नाही चढत. त्याच बंद झाला आता, फक्त वर्कआउट करायला पाहिजे म्हणलं. करतो ना माझा एवढं नाही बोललो. काहीच आम्ही फक्त येतोय हॉटेलमध्ये आणि ऑर्डर देताना याच्याकडे येते त्याच्याकडे येते. हॉटेल चालूच आहे. आता आम्हाला चांगलं हॉटेल भेटलंय कोल्हापुरी वाडा, जे की लोकेशन आहे कर्जत. नक्की येऊ नका, नक्की या. आम्ही खाऊन सांगतो. भाऊ ना आता इकडे एडिट केला वाटतं रे. अरे अख्खे विजा एडिट केला. भाऊ ना आता ब्लॉग एडिट करू, आपला एंड करूया ना. विषय संपला, झालं ना आपला. हो ना. आता आम्ही इथून घरी जाणार. आता घरी जाऊन मस्त ब्लॉग एडिट करायचा मला. मग उद्या हा ब्लॉग येईल शक्यतो. दुःख झालंय मित्रांनो बॅटरीचं. आता मी जेवल्यानंतर जातो एक टाइम. काय केलाय परत चालू हा चालू झाली. चला या प्रकारे ब्लॉग एंडिंग होतोय. धन्यवाद. भावांना आपली बॅटरी भेटली. आम्ही जेवलो आणि तिकडे जाऊन जरा आम्ही विचारपूस केली की इथं एक वस्तू पडलेली आमची किमती, ती आहे का. तर त्यांनी ठेवलेली म्हणजे जपून. आल्यावर भेटले आम्हाला. पण त्यांनी एक चांगला डायलॉग मारला, पण तो बोलू नाही शकत मी इकडे. नाही विशाल. सगळं काही पडलेलं भेटेल, फक्त काहीतरी भेटणार नाही. तर चला अशा प्रकारे ब्लॉग एंडिंग करू. आता आम्ही चाललो जेवलो मस्त इथे कोल्हापुरी वाडाला. आणि काही क्षणासाठी आम्हाला पावसाने भिजवलं. धावत झालो. चला टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हॅलो गाईज, प्रतीक गाडी चालत आता. पाऊस आला रे, ज्या आईला मी वरती पाऊस येतो.